पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आता अवघे 72 तास उरलेले आहेत। प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यामध्ये सर्वच उमेदवारांनी आपली संपूर्ण ताकद ही मैदानात उतरवली आहे। विशेषतः प्रभाग क्रमांक 15 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांनी प्रचाराची राळ उडवून दिली असून मतदारांचा कल आपल्याकडे वळवण्यासाठी हाय व्होल्टेज प्रचार सुरू आहे। प्रभाग क्रमांक 15 चे राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार अजित आबा दत्तात्रय घुले, पुरुषोत्तम शिवाजी धारवाडकर, शिवानी रुपेश तुपे आणि जोशीला जतीन कांबळे यांनी आज मोरेवस्ती परिसरामध्ये झंझावाती प्रचार दौरा केलाय। यावेळी चारही उमेदवारांनी केवळ औपचारिकता न पाळता थेट नागरिकांच्या दारात जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्यात। मोरेवस्तीतील रस्ते, पाणी आणि स्वच्छतेच्या मुद्द्यांवर चर्चा करत आगामी काळात या भागाचा चेहरामोहरा बदलण्याची विकासाची हमी या उमेदवारांनी दिली आहे। महत्त्वाची बाब म्हणजे या प्रचार दौऱ्यामध्ये महिला आणि तरुणांचा मोठा सहभाग पाहायला मिळतोय। मतदारांच्या वतीने ठिकठिकाणी उमेदवारांचे जंगी स्वागत केले जात असून राष्ट्रवादीच्या या चौकटीला मोरेवस्तीतून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र आहे। कामाचा अनुभव आणि नव्या दमाची टीम अशी या उमेदवारांची ओळख आता मतदारांच्या मनावर ठसू लागली आहे। एक युवा नेतृत्व म्हणून अजित आबांकडे बघितलं जातं। प्रभाग 15च्या प्रत्येक कानाकोपऱ्यातला एक युवा तडफदार तरुण नेतृत्व ज्यांनी या प्रभागाचा खूप मोठ्या प्रमाणात विकास केला आहे, ते आपल्यासोबत अजित आबा आहेत। आबा, या प्रभागाच्या नेमक्या काय समस्या आहेत? या प्रभागामध्ये दबाव तंत्र विरोधकाकडून वापरलं जातंय। या प्रभागाच्या समस्या जर पाहायला गेलं तर याच्यामध्ये अण्णांनी सांगितल्याप्रमाणे पाणी ही मुख्य समस्या आहे। पाण्याव्यतिरिक्त इथं इन्फ्रास्ट्रक्चरची थोडीसा अभाव आहे। ड्रेनेज सिस्टीम इथली थोडीशी वीक आहे आणि रोड जे आहेत ते रोड डांबरीकरण आणि काँक्रिटीकरण त्याचं झालं पाहिजे। सोसायटीतल्या अंतर्गत रस्ते, आता मधला रस्ता आपण पाहिला आमदार चेतनदादा तुपे पाटलांच्या फंडातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने मोरेवस्तीला कनेक्टिंग रोड आहे, जो तो जवळजवळ अख्खा रोड आपण आमदार फंडातून तो 80 ते 90% रोड आपण पूर्ण केला आहे। राहिलेला रोड देखील आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने कनेक्ट करणार आहोत। त्या व्यतिरिक्त भापकरमाळा सोलापूर हायवे रस्ता किंवा मांजरी सोलापूर हायवे रस्ता भापकरमाळा वाया भापकरमाळा हा रस्ता एक काँक्रिटीकरण करायचा आहे, कारण का हे सगळे मांजरीचे मुख्य रस्ते आहेत। हे इन्फ्रास्ट्रक्चर जर चांगलं झालं तर मला वाटतं मांजरीच्या विकासाला वेग येईल। आणि विरोधकांचं दबाव तंत्र जर आपण पाहिलं तर गेली 4-5 दिवसाचा आमचा जो प्रचार पाहिला आहे किंवा लोकांचा जो प्रतिसाद पाहिला, तो प्रतिसाद पाहून विरोधकांच्या पायाखालची वाळूस सरकली असं मला वाटतं। आणि ते आता दबावतंत्र म्हणजे स्थानिक लोकांना, सामान्य लोकांना प्रेशराईज करायचा प्रयत्न करत आहेत, धमके द्यायचा प्रयत्न करत आहेत। असं कुठेतरी तक्रारी काल परवा आल्या, परंतु लोकांना एकच आश्वासन देतो मी की कोणीही विरोधक त्यांना जर असं दबावतंत्र वापरत असेल तर त्यांनी निश्चित आमच्याकडे येऊन तक्रार करावी आणि आम्ही विरोधकांना तोंड देण्यासाठी समर्थ आहोत। आमच्याबरोबर आदरणीय चेतनदादा तुपे पाटील आहेत, आदरणीय सुरेश अण्णा आहेत, आदरणीय नामदार अजितदादा पवार साहेब आहेत। कायद्याच्या पुढं कोणीच नाही आणि लोकशाहीमध्ये सगळ्या लोकांना, सामान्य लोकांना त्यांच्या मताचा वापर त्यांच्या पद्धतीने करण्याचा अधिकार आहे। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।